नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मराठी व्याकरणची टेस्ट सिरीज सुरू केली आहे आणि हा चॅप्टर राहील आपला सर्वनाम. आणि तुम्हाला या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. चला तर वेळ न करता सुरू करूया. खालीलपैकी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. तर आपल्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम विचारलेले आहे. ऑप्शन आहे मी, तुम्ही, जो की आम्ही. तर योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. तुम्ही मित्रांनो, आपण एखाद्या व्यक्तीला जर आपल्या समोर एखादा व्यक्ती आहे, आपण त्याला तुम्ही म्हणतो म्हणजे आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम नाही त्याला बोललो. चला नेक्स्ट, आपण फिरायला जाऊ. मित्रांनो, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम की दर्शक सर्वनाम. की मित्रांनो, हे आपण आपण फिरायला जाऊ म्हणजे आपण प्रथम आपण स्वतःलाही बी म्हणत आहे की आपण म्हणजे सगळे मिळून जाऊ. म्हणजे आपण स्वतः म्हणजे स्वतःविषयी जर बोलत असेल तर आपण एकदम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम वापर केला म्हणजेच एकदम ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट राहील. आणि द्वितीय पुरुषवाचक म्हणजे द्वितीय आपण आता सांगितलं. आणि तृतीय पुरुष म्हणजे वाचक म्हणजे आपण दोन व्यक्ती आहे आणि तिसऱ्याबद्दलच बोलत आहोत तर त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. म्हणजे तो मुलगा किती खराब होता रे, असं आपण दोन व्यक्ती आहेत, तो मुलगा म्हणजे तिसरा व्यक्तीबद्दल उद्देशून बोलत असेल तर त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आणि दर्शक मित्रांनो, आपण पुढील सांगू. ती सुंदर मुलगी आहे. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर ती सुंदर मुलगी आहे तर तिला अंडरलाईन करून आहे. तर ऑप्शन आहे दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम की सामान्य सर्वनाम. तर मित्रांनो, ती सुंदर मुलगी आहे तर ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट आन्सर राहील. मित्रांनो, दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजे आपण एखादी वस्तू किंवा काही एखादा व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी जे दर्शवतो मित्रांनो, ती मुलगी, तो मुलगा, तर त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. हा मुलगा, असं हे दर्शक सर्वनाम होईल. आणि संबंधी सर्वनाम म्हणजे मित्रांनो जो, जी अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो. प्रश्नार्थक म्हणजे कोण, काय. आणि सामान्य नाम म्हणजे मित्रांनो हे नामाचा प्रकार आहे. चला नेक्स्ट, हा आमचा पोपट आहे. वाक्यातील सर्वनाम ओळखा. हा आमचा पोपट आहे. तर ऑप्शन आहे आमचा हा पोपट हा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. तर हा मित्रांनो सर्वनाम आहे. आणि सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहे मित्रांनो. तर मूळ सर्वनाम विचारलं तुम्हाला तर 9 राहील. आणि प्रकार विचारलं तर 6 राहील मित्रांनो. हे नोट करून घ्या तुम्ही. तर 9 सर्वनाम कोणते आहे? 9 सर्वनाम मी, तू, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे तुम्ही लिहून घ्या. कोणी मारला हा साप. सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी मारला हा साप. आपण म्हणतो ना, आपल्या गावात एखादा साप निघाला आणि त्याला कोणी मारलं आणि आपल्याला माहित नाही तर कोणी मारला रे हा साप. आपण अशा प्रकारे एक वाक्य बोलतो. तर तर तसंच हे वाक्यामध्ये विचारलेलं आहे. तर आणि कोणीवर अंडरलाईन आहे मित्रांनो. आत्मवाचक राहील, दर्शकवाचक राहील, दर्शक राहील की प्रश्नार्थक राहील की संबंधी राहील. तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो. तर हे आपण कोणने प्रश्न विचारलेला आहे आणि आता सांगितलं आपण कोण काय हे प्रश्न विचारण्यासाठी वापरतात. तर चला नेक्स्ट, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनाम किती. तर मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनाम किती मित्रांनो. 3 आहे, 5 आहे, 9 आहे की 6 आहे. तर मित्रांनो, वचनानुसार आणि लिंगानुसार मित्रांनो 3 बदलतात. ऑप्शन क्रमांक 1 पहा. आणि कोणते आहे ते, हा च ही होते मित्रांनो, तोची ते होते आणि जोची जे होते. तर एकूण 3 सर्वनाम आहे मित्रांनो जो लिंगानुसार बदलते. हे तुम्ही नोट करून घ्या. आणि वचनानुसार किती बदलते मित्रांनो, 5 बदलते. आणि मी तुम्हाला आता नाही सांगितलं 9 मूळ सर्वनाम आहे आणि सर्वनामाचे प्रकार जर विचारले मित्रांनो तर 6 राहील. ऑप्शन क्रमांक आपलं हे एक एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट, जो करेल तो भरेल. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. जो, तो आपण आतानीच आपण पुढील पुढील प्रश्नामध्ये सांगितलं होतं जो जी कशाचा आहे तर संबंधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट राहील. चला नेक्स्ट, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. तर दर्शक सर्वनाम ओळखायचं आपल्याला मी, जो, तो, कोण. तर एकदम करेक्ट आन्सर राहील मित्रांनो. आपण आता नाही सांगितलं दर्शक तो, ती, हा, तो आणि तो, ती, हा, ही हे दर्शक सर्वनाम आहे. आपण एखादी वस्तू जर दाखवायची असेल तर तो, ती वस्तू, तो वस्तू, तो मुलगा म्हणजे दर्शवण्यासाठी आपण तो आणि हाचा वापर करतो मित्रांनो. म्हणून त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. चला नेक्स्ट,
आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर आपण कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आपण खाली अंडरलाईन आहे आणि चला ऑप्शन पाहूया. संबंधी, दर्शक, आत्मवाचक, प्रश्नार्थक. तर मित्रांनो योग्य कोणतं राहील? तर आपण हे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम आहे. आपण स्वतः हे दोन मित्रांनो सर्वनाम हे आत्मवाचक राहील. आणि तुम्हाला जर माझं स्पष्टीकरणासहित कसं व्हिडिओ वाटत आहे तुम्ही मला कमेंट करा. चला नेक्स्ट. खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. तर हा राहील की तुम्ही राहील की कोण राहील की जो राहील. तर आपण प्रश्न विचारण्यासाठी कोणतं सर्वनाम वापरतो मित्रांनो? आपण आत्तानीच मागील प्रश्नामध्ये सांगितलेले आहे. तर कोण आणि काय एकदम करेक्ट राहील मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 एकदम बरोबर आहे. चला नेक्स्ट. रानटी मुलगा आहे. मित्रांनो झालाय तिथं टाइप मिस्टेक ना हा पाहिजे होता. हा रानटी मुलगा आहे सर्वनाम ओळखा. तर ऑप्शन आहे दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, आत्मवाचक. तर याचं योग्य आन्सर काय राहील मित्रांनो? आपण आता नाही सांगितलं आहे. हा हे दर्शक सर्वनाम आहे. हा, ही, तो, ती हे आपण दर्शवण्यासाठी वापरतो. चला नेक्स्ट. आम्ही त्यांना मदत करू. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आम्ही त्यांना मदत करू. आम्ही खाली अंडरलाईन आहे. हा कोणता सर्वनाम राहील? प्रथम पुरुषवाचक राहील, द्वितीय पुरुषवाचक आहे की तृतीय पुरुषवाचक आहे की यापैकी नाही? तर मित्रांनो आम्ही आपण स्वतःविषयी आपण बी इन्व्हॉल्व आहोत त्याच्यामध्ये. तर ते प्रथम पुरुषवाचक एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. तुम्ही सॉरी तू, तुम्ही, ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहे? तर प्रथम पुरुषवाचक आहे, द्वितीय पुरुषवाचक आहे, समूहवाचक आहे, समूहवाचक नाम आहे की तृतीय पुरुषवाचक आहे? तर तू, तुम्ही, ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे मित्रांनो. आपण दुसऱ्या व्यक्तीला म्हणत आहे, समोरील व्यक्तीला म्हणत आहे तुम्ही, तू, ही म्हणजे आपण दाखवत आहोत. तर हे द्वितीय पुरुषवाचक आहे. चला नेक्स्ट. तुम्ही एवढे काम कराच या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आपल्याला. तुम्ही एवढे काम कराच. तर ऑप्शन आहे एवढे तुम्ही काम कराच. तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो तुम्ही. एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. कोण शहाणपणा हा या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोण शहाणपणा? तर मित्रांनो ऑप्शन आहे आत्मवाचक, संबंधी, दर्शक की प्रश्नार्थक. तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो कोण काय. आपण कशासाठी वापरतो आता तुम्हीच सांगा. तर प्रश्नार्थक एकदम करेक्ट राहील. चला नेक्स्ट. तो नेहमी फिरायला जायचा. तो नेहमी फिरायला जायचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर तो खाली अंडरलाईन आहे मित्रांनो. आणि आत्मवाचक आहे की प्रश्नार्थक वाचक आहे, पुरुषवाचक आहे की सामान्य वाचक आहे? तर हे सामान्य वाचक तर राहणारच नाही कारण की हा सर्वनामाचा प्रकार नाही आहे. तर योग्य आन्सर काय राहील? तो नेहमी फिरायला जायचा. तर तो आहे मित्रांनो पुरुषवाचक. एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. आपण अचानक कसे आलात? वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण अचानक कसे आलात? ऑप्शन आहे आपण अचानक कसे आलात. तर सर्वनाम कोणतं राहील मित्रांनो? तर आपण एकदम करेक्ट राहील. तो आपणहून पोलिसांचे स्वाधीन झाला. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन आहे संबंधी, आत्मवाचक, दर्शक की पुरुषवाचक. आपणहून आहे मित्रांनो म्हणजे आपण कशासाठी वापरतो? आपण आत्मवाचकसाठी. आपण स्वतः दोन हे आत्मवाचक हे वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट राहील. चला नेक्स्ट. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेला पर्याय निवडा. तर आपल्याला आत्मवाचक सर्वनाम ओळखायचं आहे. नसलेला ओळखायचा आहे मित्रांनो. नसलेल्यावर भरपूर विद्यार्थ्यांचा लक्ष नसतो. तर हे व्यवस्थितच वाचायचं. प्रश्न घाई करायची नाही. तर ऑप्शन आहे आपण, काय, नीच आणि स्वतः. तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो नीच हे एकदम करेक्ट आन्सर राहील. कारण की हा सर्वनामाचा प्रकार नाही आत्मवाचकचा. चला नेक्स्ट. मी स्वतः त्याला पाहिले. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले. तर आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन आहे विशेषण, सर्वनाम, क्रियापद की क्रियाविशेषण. मी स्वतः. तर योग्य आन्सर काय राहील मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. मी स्वतः हे सर्वनाम आहे मित्रांनो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आणि तुम्हाला या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन आहे. आणि पुढील व्हिडिओ मित्रांनो आपला विशेषणवर राहील. तर तुम्ही तो पण व्हिडिओ पाहा आणि धन्यवाद. तुमच्या मित्रांमध्ये बी शेअर करा. थँक्यू.